श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा एकदा तुमच्यासोबत एक छान अनुभव घेऊन आली आणि खूपच भावनिक आहे. कारण की जेव्हा हा अनुभव माझ्याकडे आला होता, तेव्हा मला स्वतःलाही जे अश्रू आहे ते अनावर झाले होते. कारण की मी खूप रडले तो अनुभव ऐकून. ताईंचा अनुभवच असा होता. आपल्या एक सेवेकरी ताई आहे, त्यांनी हा अनुभव माझ्यासोबत शेअर केला. ताईंचा अनुभव असा आहे, की प्रत्येकाच्या मनाला भिडणारा अनुभव आहे. अनुभव ऐकताच काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे. आणि अनुभव तुम्हाला सांगायला सुरुवात करते. ताईंचा अनुभव असा होता, की लग्नानंतर बरेच काळ त्यांना प्रेग्नन्सी राहिली नाही आणि राहिली स्वामी कृपेने, सेवेने प्रेग्नन्सी त्यांना राहिली. त्या खूप सेवा करतात. प्रत्येक पारायण असो, केंद्रात कुठलीही सेवा असो, प्रहर असो, त्यामध्ये त्या सामील व्हायच्या. प्रत्येक सेवा त्या एवढ्या आवडी करायच्या. आणि त्या सेवेतूनच त्यांना ती प्रेग्नन्सी राहिली होती. प्रेग्नन्सी राहिली आणि ताईंना छान अशी गोंडस असा मुलगा झाला होता. मुलगा झाला आणि त्यानंतरच ताईंच्या आनंदाला उधाण आलं होतं. पण देवाची लीला, स्वामींची लीला काहीतरी वेगळीच होती. असं म्हणतात, की ज्याला जेवढं आयुष्य दिलंय तेवढं तो जगून घेतो आणि शेवटी चालला जातो. ताईच्या बाळाला एक दिवस एवढा अचानक ताप आला, की त्याच्या मेंदूमध्ये गेला आणि अक्षरशः ताई किंवा डॉक्टर त्या बाळाला वाचवू शकले नाही. जेव्हा मी हा शब्द ऐकला होता, की ते त्या बाळाला वाचवू शकले नाही, तेव्हा माझ्या मनामध्ये एवढा मला त्रास झाला, की एवढ्या वर्षानंतर त्या बाईला बाळ राहिलं आहे आणि तो वाचू शकला नाहीये. म्हणजे ही ही जी गोष्ट आहे ती पचण्यासारखीच नाहीये. कारण की त्या बाईवर काय बितली असेल हे आपण समजू शकतो. तर अनुभव शेअर करताना जेव्हा ताईंचा कॉल आला, तेव्हाही ताई फोनवरती भरपूर रडल्या. अ, अ, कारण की हा अनुभवच तसा आहे, की त्या अ, ताप आली त्या बाळाला आणि ते बाळ तिथे एक्सपायर झालं. एक्सपायर झाला आणि ताई आतून पूर्ण तुटल्या होत्या. स्वामींवरती विश्वास उडाला होता, की "महाराज, मी तुमच्या सेवेत कुठं कमी पडले हो?" कारण की ताई मी तुम्हाला अगोदर सांगितलं, प्रत्येक सेवेत इन्व्हॉल्व असायच्या. प्रत्येक सेवा त्या मनापासून करायच्या आणि अचानकच ताईच्या आयुष्यात हे कलाटणी देणारं वळण आलं. ताईंचं बाळ स्वामींनी नेलं आणि ताई असो किंवा त्यांचा परिवार पूर्ण हे झाला होता, की महाराजांनी असं का केलं? देवच नाहीये ह्या जगामध्ये. भरपूर अशा गोष्टी झाल्या आणि त्यानंतर भरपूर दिवस गेल्यानंतर ताईंना परत प्रेग्नन्सी हवी होती. पण ताईंचं एक होतं, की मला तेच बाळ माझ्या पोटी परत हवं आहे म्हणून. त्या परत स्वामींची सेवा करू लागल्या. भरपूर मनापासून करू लागल्या आणि त्यांची सेवा अशी होती, की त्या गुरुवार जर त्यांनी पकडले, तर त्या निर्जली गुरुवार करायच्या. एवढी कडक सेवा ताई करायच्या. ताईच्याच आयुष्यामध्ये असं झालं होतं. पण आपण म्हणतो, की हे देवाने केलं, पण हे कुठेतरी कर्माचा भाग असतो आपले. आपले कर्म स्वामी जे आहे ते इथेच फेडून घेतात. आपले भोग संपल्याशिवाय कुठलंच आपल्याला काहीच मिळणार नाहीये, हे ताईच्या लक्षात आलं होतं. आणि ताईंनी परत एका केंद्रामधून सेवा घेतली संतान प्राप्तीसाठी. संतान प्राप्तीसाठी सेवा करतांनी ताईंना प्रेग्नन्सी राहिली आणि ताईंना 9 महिने ताईंनी एवढी सेवा केली, की अक्षरशः ताईंना पायांना मुंग्या यायच्या, हातपाय गळून जायचे, एवढी त्या सेवा करायच्या, की "नाही महाराज, मला तुम्हाला संतान द्यायचं आहे, तर तुम्ही मला तोच माझा जो मुलगा नेलाय तुम्ही तोच द्या." ताईंचा महाराजांकडे हट्ट होता, की मला तोच मुलगा परत पाहिजे म्हणून. आणि महाराजांची लीला अशी झाली, की त्यांचा जो मुलगा ज्या तारखेला वारला होता, त्याच तारखेला इकडे त्या बाळाचा जन्म झाला आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. कोणी म्हणेल, की हा फक्त योगायोग आहे वगैरे. पण हा योगायोग नव्हता. ते महाराजांचे संकेत होते आणि हा संकेत महाराजांनी ताईंना स्वप्नात येऊनही दर्शन दिले होते. तेव्हाही महाराजांचा हा संकेत ताईंना कळाला होता, की माझ्या पोटी माझाच मुलगा जन्माला येणार आहे म्हणून. आणि सेम त्याच तारखेला ताईंचा मुलगा जन्माला आला आणि ताईंच्या सांगण्यावरून, की त्यांचा जो मुलगा आहे, तो सेम त्यांचा पहिला मुलगा होता. तसाच दिसत होता आणि आपल्या एखादी गोष्ट आपल्याकडून हिरावून घेतल्यानंतर आपण त्या गोष्टीची अतिशय काळजी घ्यायला लागतो. आजही ताई त्या बाळाबद्दल पजेसिव्ह आहे, भरपूर आहे आणि हे साहजिक आहे. एखादी गोष्ट आपल्याकडे नाहीये, त्या गोष्टीची काय किंमत असती, हे त्या व्यक्तीला विचारा ज्यांच्याकडे ती गोष्ट नाहीये. म्हणून आज ताई खूप पजेसिव्ह आहे. त्यांच्या घरच्यांसोबत भांडणं होतात, की माझ्या बाळाला हे नका करू, ते नका करू. पण कुठेतरी महाराज त्या म्हणतात, की ताई माझ्यासोबत महाराज आहे, माझ्या बाळासोबत महाराज आहे. जी भीती मला पहिल्या बाळासोबत होती, ती ह्या बाळासोबत वाटत नाही आणि माझं बाळ
मला फक्त स्वामी सेविक न्यायचं आहे. मी महाराजांना एवढंच मागत असते, की महाराज माझं जे हे तुम्ही बाळ मला दिलं आहे, त्याला सुखरूप ठेवा, त्याला आयुष्यभर उदंड आयुष्य द्या आणि मीही आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना करते, की ताईंच्या बाळाला भरभरून आशीर्वाद द्या. भरभरून त्याला प्रेम द्या. कारण की ताईच्या मुलाला उदंड आयुष्य लाभावं, तो सुखी राहावा यासाठी सगळ्यांनी ताईला आशीर्वाद द्या. आणि हा अनुभव असा आहे, की प्रत्येकाच्या मनाला भिडणारा आहे. जेव्हा बघितलं तेव्हा डोळ्यात पाणी आलं. तर असो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ताईच्या बाळाला आशीर्वाद द्यायला विसरू नका. श्री स्वामी